सकाळी 7 वाजेपासून सुरू होणारी माझी कामं थांबतात दुपारी 2 वाजेला आणि मग 2 नंतर माझी व्हिडिओची कामं, थोडाफार आराम आणि 5 वाजेपासून संध्याकाळची तयारी. थोडा वेळ गॅलरीत उभं राहिलं की जरा मनाला शांत वाटतं. पण संध्याकाळची ही फ्रेशनेस चहाशिवाय अपूर्णच. चला आधी मस्त गरमागरम चहा करूया. चहाचा हा 1 कप म्हणजे पुढच्या कामांसाठीचा एनर्जी बूस्टर. तुम्हीही ॲग्री करता ना माझ्या या मताशी? खरं तर चहा सोडायची आहे, पण या दिवसात चहा सोडणं म्हणजे अशक्य झालंय. एवढी थंडी आहे आमच्याकडे. मग काय, माझा मोर्चा वळला रात्रीच्या जेवणाकडे. आज ना माझा काहीतरी रोजच्या जेवणापेक्षा वेगळं बनवायचा मूड होता आणि मग मी विचार केला की मस्त पंजाबी कढी पकोडा बनवूया. आणि मग लागली मी त्याच्या तयारीला. मस्त एकीकडे मऊ भात लावला, एकीकडे कढी बनवली आणि मग सगळ्यात शेवटी आवडती गोष्ट म्हणजे भजी तळायला घेतली. या पंजाबी कढीला ना शेवटी जिरं, मोहरी आणि लाल तिखटाचा असा तडका दिला ना तर खूप भारी लागते. गोड आंबट कढी, मौसूद भात आणि त्यात ती भजी, एवढा छान मेनू झाला होता ना, घरात सगळ्यांना खूप आवडला. मग भांडी आवरली आणि रात्रीचं किचन स्वच्छ केलं. रात्री किचन आवरल्याशिवाय शांत झोप कुठल्याच गृहिणीला लागत नसेल. आणि स्वच्छ किचन पाहून दुसऱ्या दिवशी कामं करायला काही वेगळीच मज्जा येते. अच्छा, या व्लॉगमध्ये एवढंच मंडळी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. राधे राधे.